महेश मामा घोटे यांच्यातर्फे, कारण पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतो एक स्टार फलंदाज आहे आपला विराट कोहली. सॉरी, विराट कोहली म्हणजे कोण आहे तो, कोण आहे मतला तालुक्याचा स्टार फलंदाज पंकज. जोरदार ताली, आम्ही सुद्धा ताले वाजू, कारण कुडकी गावाचा वंडर बॉय आहे तो. शांत केला होता दिवसभरात आणि मगाशी बोलला मला. आणि हा बघा पहिला चेंडू खराब जातोय. मला वाटतं पंच आमच्यावर सांगते वाईट +4 म्हणजे 5 धावा आलेत, 5 धावा आलेत. आणि सोनू यांचं सुद्धा आगमन झालं, यायचंय. मला वाटतं या नालेश्वर विभागामध्ये मोरेगावचा वंडर बॉय ज्यांनी क्रिकेट गाजवून सोडला तो सोनू हार्दिस रावल उर्फ सोनू यायचंय आमच्या समोर. आम्ही टुर्नामेंट पाहायचे, कारण मोठी मोठी स्पर्धा आपण खेळतो. मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज असो, मोठी मोठी स्पर्धामध्ये आपण विजय करून आपल्या संघाला देतो. तोच हार्दिस रावल या आमच्या समेत यायचंय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात राजेबाजाचा संघ आणि पुन्हा एकदा त्याच पद्धत चेंडू होता, परंतु काय म्हणावं लागेल, एका चेंडू बरोबर होता. परंतु संदेरी संघाचा कर्णधार विशाल यांनी यायचंय. थोडस आम्हाला विशाल चला पुन्हा एकदा कुडकी सॉरी राजेश बाई त्यांचा संघ, बाईतवाडीचा संघ आहे तो ना. तिकडे बघा राकेश बसलाय, मितेश राकेश समोर बसलाय घेऊन सर्व मालपाणी आणि त्याच्या समेत पवार पण आहेत. पुन्हा एकदा आणि काय तो फटका, काय तो नजारा, हो काय म्हणावं लागेल. गोवेले संघ अष्टबोलू संघ आहे, परंतु त्याला थांबवावं लागेल. आणि पुन्हा एकदा गोलंदाज करतो गोलंदाज. किती धावा झाले आतापर्यंत, 7 धावा झालेत आणि 3 चेंडू झाले असतील मला वाटतं पंच आम्हाला सांगतेत. पुन्हा 2 चेंडू झालेत. पुन्हा एकदा आणि नजारा चांगला होता, फटका किती धावा मिळतात, परंतु हा चेंडू पाहतो का बघूया. आणि एकदा दुसरी धावाचा प्रयत्न मध्ये 2 धावा पूर्ण होते तर नाही ऐकणार. काय बोलतो सोनू, या 2 धावा घ्यायला जमतात का? नाही, आंध्र मध्ये 3 धावा पण घेतात. काय एका धावा पुचूक शॉट असतो, परंतु मी नाही करणार. मी धावा होते त्या 9 धावा झाल्यात आतापर्यंत. गाजावाजा झाला पाहिजे, रामदादाची कमेंट सर्वेकर गेली पाहिजे का मला नावाने राम चव्हाण हा नाव दिलाय. हो यात गाजवतोय. पुन्हा एकदा गोल ट्रॅकवर गोलंदाज करी. काय तो फटका, काय तो नजारा. शुभमचा नाव आहे माझ्याकडे. का तो मैदानात उतरवला मी संघ, गोवेला संघ दाखवतो मी. गोवेला संघाला स्टार फलंदाज शुभम वैभव शिंदे आले आणि करा. नाही रिक्षेचा धंदा नाही झाला नाही झालं. पुन्हा शिवम नाही. काय बोलला मामी, काय तुमची पोरं बाबा लय मोठी मारतात का? काय खाल्ला होता ना, काय खायला घातला आज? मटणाचं जेवण घातलं हो का? काय माझा मामा बोललाय, पिंट्या बोललाय तर मला तुम्हाला सध्या जेवण नाही भेटणार. तो दाखवतो शुभम पिंट्याचं नाव. 21 धावा झाले पहिल्या षटकामध्ये. तुमची पोरं बाबा लय मोठी मारतात का? काय तो पिंट्या, तो काय रे माझा पिंट्या. एरा पिंट्या काय तुमचं खाला
विशाल मांद्रे ठाण मांडून बसलेत सकाळपासून. का माझ्या संघाला मी विजय करू शकत नाही, परंतु त्याच पद्धतीने राजेश भाई त्यांचा संघ सुद्धा आहे. बघूया काय करतोय. मेहनत करावी लागेल. वैभव गोळीला ठाण मांडून बसलेत सकाळपासून. चष्मा लावलेत, चष्मातून दिसत नाही, परंतु मी चष्मा लावणार. का माझ्या सामन्यांचा निकाल कोण खातोय. काय पाहिजे पंचाना. धावा झाले त्या 21 झालेत. 21 शुभम 21. एक धाव झाले. सुंदर फटका त्याच पद्धतीचा आहे, परंतु काय तो क्षेत्ररक्षण, काय तो म्हणावं लागेल. नजारा 2 धाव झाले. आणि काय तो षटकार आलाय. शुभम मध्ये आलाय. जरा धावा झाल्या त्या 30 धावा झाले. बघूया चला. आणि किती धावा मिळतात बघूया. एक धाव झाली आणि काय गोटीने मारला त्यांनी. काय म्हणताय सोनू, एवढा लांबून मारला बघा किती. आजच्या भैना वारी मारला एकदाचा. काय तो गोटीने मारला. विशाल बाबा गोटीने मारला. विशाल दा आहेत, आम्ही पाहिलं मागासपासून. सोनू हार्दिक रावल या मांड्याचा हिरो. मोरेगाव नाल्यासोबत चॉकलेट बॉय हार्दिक रावल उर्फ सोनू. डाकू आणि 2 डाकू 2 झोंडे आहो तुम्ही. चला पुन्हा एकदा किती चेंडू शिल्लक आहेत. शिल्लक पंच आम्हाला सांगतील स्कोरमॅन. एका चेंडू शिल्लक. एक चेंडू किती धावा येते बघूया. हेलिकॉप्टर शॉट तो शुभम आहे. शुभम थोडी ना ऐकणार आहे. विशाल सांगितले तू जर षटकार मारला तर मी घरात जाईन. काय पॅरेज संघाला सांगितलं ना जोरात फटके मार म्हणून. मामी सुद्धा बघते आपला संघ जिंकायला पाहिजे. वैभव मिळत आमची वाट लावते. स्कोर झालं 37. नाही मामी आलेत ना. मामी वैशाली मामी थोडी नाही ना आपल्या गावासाठी तर आलेत. सांगून आले सकाळीच माझ्या पोरीला माझ्या नातीला घेऊन जातोय मी. मला एखादा चषक पाहिजे. 37 धावा झालेत. 38 धावांचे विन. 10 चेंडू 38 धावा. पिंट्या बघा लांबून बघतोय. या सामन्याचा बघूया काय होतंय. कलाट पांडे घ्यावा लागेल. चला राकेश शिलतरकर कुठे आहेत. हात करायचा राकेश शिलतरकर. पवार ओ पवार महाराष्ट्रामध्ये तुमची पावर आहे. इकडे दाखवा पावर.
बाईतवाडी करून ढिलं झालं तो राकेट टोपी घालून आहे मला वाटतं. आहेत तिकडे. त्याला 10 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. गोविल संघ जवळ गेलं. बाकी ओटी बंद गेलाय. जाईल पुरं कासा लागतं. रिक्षान जातं का बघा चालत जातं. जावा लागेल त्याला काहीतरी करून. वैभव शिंदेची रिक्षा आहे पुढे सोडायला. वैभव सावंत कॅमेरा में आगा बाई हा कोण आला ग बाबा रांडच्या हा तर वैभव सावंत कॅमेरामॅन. ओ बाबा 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 ज्याने आईच्या मध्ये कधी स्वतःचा मोबाईलचा कॅमेरा नव्हता चालवला परंतु आज मोठा कॅमेरा चालवतोय. वैभव आम्हाला दाखवा. दाखवलाय. चला शांत स्वभावाचा खेळाडू आहे तो वैभव सावंत भांडवली गावचा. थांब. चला हार्दिक रावल यांचं आगमन झालं होतं. आम्हाला भेट दिली आणि पुन्हा एकदा रवानगी होते त्यांची. पहिला चेंडू सुरेख होता. पंचाकडे दात मागतात परंतु नाही जमलं त्याला. किती धावा? एकच धाव ना पंच. हॅलो चला पहिला चेंडू मध्ये 1 धाव आले. 9 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. 37 धावांची गरज. निलेश पिनगे ठाण मांडून बसतो आमच्या समोर. नाही जमलं पाण्यात सॉरी प्रयत्न करतोय. प्रयत्न करावा लागेल त्याला. पुन्हा एकदा गोलंदाज. हो काय म्हणत यार कर शॉट कर बघूया किती धाव मिळते. सकाळी आला होता विशाल सावंत सांगून विशाल पिनगे बांद्रे की जर का आज नंबर नाही मारला ना तर कोणत्या चषक्यामध्ये आपला नाव होणार नाही. परंतु हा नावाजलेला आहे. नाव कमवावं लागेल. बांद्रे साहेब तर आलेत. पुन्हा एकदा बघूया काय वाटतोय. एक धाव झाली. दुसऱ्या प्रथमध्ये आहेत का आणि बघता 2 धावा पूर्ण होते परंतु 2 धाव मध्ये समाधान मानावं लागतोय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4 धावा झालेत. चला पुन्हा एकदा काय घडणार काय बिघडणार. जोरदार प्रयत्न असेल. प्रयत्न करावा लागेल. नाही कोण? माझं नाव पाण्या नाव आहे ना राजेश भाई. पाण्या माझं नाव काय दिलंय. त्याच्यापर्यंत जाऊ शकाल आणि गेला तुम्ही. तुम्ही नंबर मारले होते आणि एखाद्या वेळी मी झाला परंतु तुम्हाला थोडं दुःख वाटलं होतं परंतु प्रत्येक कंपल्सरी 5 चेंडू 28 धावा. तर भजन मंडळाचे कार्यकर्ते 5 चेंडू मध्ये 6 चेंडू मध्ये 5 चेंडू मध्ये 28 धावा. प्रकाश काय तर सुरेख गोलंदाजी करतोय. एक पेन घ्या तिकडून. नीला पेन घ्या तिकडून. काय सुरेख चेंडू होता. मामा सूर्य का चेंडू
झालं त्यांचं कोण जेवण पवार सूर्यका चेंडू चाकलाय त्यांनी रिक्षाचा घे टाकतोय टाकलाय कंपल्सरी चेंजिंग घातलं मुलं प्रयत्न करावा लागेल पाण्याला मोठे फटके मारावे लागतील कंपल्सरी चेंजिंग जर जयवंतजी पवार रिक्षा प्रमुख म्हणलं त्यांचं सुद्धा याचं आगमन झालं त्यांचा सत्कार करतील विवेकजी पारावे यांचा सत्कार करून घ्यायचंय तीन आता गोवेला जातोय पुन्हा एकदा प्रयत्न करतो गोवेला संघ बघूया आणि प्रयत्नाला यश आलंय का लांब षटकार आलाय परंतु प्रयत्नाला यश गेलाय करावा लागेल प्रयत्न करतो गोवेला संघ बघूया आणि मामी आपला संघ जिंकलाय करावा लागेल हारलेला संघ राजेश बाई त्यांचा संघ कर्णधार यायचा आहे तिसरा नंबर साठी तीन बॉल सामनावीरसाठी शुभम यांनी यायचा आहे विशाल आपण सॉरी हारलेला संघाने यायचं आहे तर राजेशजी